सुप्रभात सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। रोजचं देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी योहान याचा 3रा अध्याय आणि 16वे वचन आपण वाचूया। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। या वचनाच्या द्वारे देव आपल्याला हे सांगत आहे की त्याचा एकुलता एक पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे। त्या प्रभू येशू ख्रिस्तावर जर आपण विश्वास ठेवणार आहे तर आमचा नाश होणार नाही, तर आम्हाला अनंतकालिक जीवन मिळणार आहे। आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार आहे, आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व मिळणार आहे, आम्हाला जीवनी मुकुट मिळणार आहे, आम्हाला नीतिमत्वाचा मुकुट देखील मिळणार आहे। आणि म्हणून देवानं जगावरती भरपूर प्रीती केलेली आहे, अशासाठी की त्या लोकांनी त्याच्या पुत्रावरती विश्वास ठेवावा। आणि जर आम्ही त्याच्या पुत्रावरती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती जर विश्वास ठेवत आहे तर परमेश्वर आमचा नाश करणार नाही, तर आम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे, अनंतकालिक जीवन देणार आहे। आणि ते अनंतकालिक जीवन आपण घेण्यासाठी तयार राहूया। देव बाप आजचं वचन आशीर्वादित करो, तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो। आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून पाठवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू। नक्कीच देव बाप तुम्हाला आशीर्वादित करेल। आमेन।